चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर गुड मॉर्निंग गाईज, दुसरा दिवस आहे आज. तर रात्री खूप थकलेलो आहे. आता करंट पाऊस बी पडते गोव्यात. बाहेर जायचं म्हणजे खूप अवघड आहे. बघू शकता तुम्ही. बंद करो हाथ जोड़ के मैं. भरपूर पाऊस चालू आहे. कंटिन्यू पाऊस, तासाला पाऊस चालूच आहे. बघू काय होतं. स्विमिंगचा प्लॅन चालू होता आता. जायचं दाखवतो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? रूम कसं आहे. हे आमचा 5वा मेंबर रात्री खूप थकलेला होता. वेल डन. असं झोपलं बघा. आमचा रूम आहे बघा. रातचा प्लॅन आहे. एक मिनिट आमची तुम्हाला गेले जातात आमची मोठी सगळ्यात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आमची मोठी गॅलरी. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आता चाललोय आम्ही स्विमिंग पूलला. लय भांडणं करून मित्रांसोबत फायनल आमचं प्लॅन बनलेलं आहे. एक नाही म्हणते, एक म्हणते, एक नाही म्हणते, एक म्हणते. तर आता चाललेलं आहे स्विमिंग पूलला. आता सकाळ 8 वाजले, पाऊस पडते वरून. आणि परत स्विमिंगचं प्लॅन सगळे एक नंबर जायचं. सही पकड़े हैं. आता बघू काय होतं स्विमिंग पूलला. भाई ठीक चलो. आता आलो बघा पूल बघायला. पूल चांगला बस अण्णा लावा पूल मध्ये. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता आलतो आम्ही पोहायला. पोहून झालेलं आहे बऱ्यापैकी. आमचे मित्र अजून पाण्यातच आहेत. बघा शकता तुम्ही. ही मगर बघा. खरंची मगर बघायचं तुम्हाला. ही बघा ही मगर. आता पोहून झालेलं आहे तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला म्हैस बघायचं. म्हैस आता तेरा तो गेम बजाना पड़ेगा. पाण्यातून आलेले कशी दिसते बघा. तर बाबांनो आलो स्विमिंग करून. आता आम्ही व्हायला रेडी होऊन झालेलं आहे सध्या आमचं सगळ्यांचं. आता नाश्ता करायचा. तर नाश्त्यामध्ये सकाळमध्ये आपली मॅगी आहे. बिलामध्ये आपल्या मस्त पाहिजे. मित्रांनी आपल्या सगळ्यांनी मॅगी केलेला आहे. मेड बाय बाय शेख. ये तो लेटेस्ट न्यूज है. आणि को हेल्पर्स पोलार्ड. हायजेनिक है ना भाई. अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने लो बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. हाइजीनिक है ना. बंद करूँ क्या. हो गई मैगी शायद. अब खाने के लिए हम रेडी है गाइस. और मजा आने वाला है गाइस. तर गाइस आता आपण आलेलो आहे आपल्या लोकेशनला. त्याला इमिनिटली म्हणतात. काय म्हणतात तुम्हाला. मिनिटली. तर याला असं मिनिटली म्हणत नाही ते. त्याला फाउंटन हंस म्हणतात. तर आपण तुम्हाला दाखवतो की असं लोकेशन आहे. असं वाटतं की आपण कुठं फॉरेनला झालेलं आहे. एवढं भारी आहे मस्त. पणजीपासून खूप जवळ आहे. साऊथ साईडला आहे. तर जर गोव्याला आला तर तुम्ही नक्की इकडे या. फोटोशूटला एक नंबर आहे. मस्त लोक आहेत. मस्त फोटो काढतात तिथं. त्यानंतर आपण शायनिंग मारली जरा. थोडं वर चाललो. जरा चांगले कपडे घातलेले. तर बाबा आपला फोटोशूट झालेला आहे. तर आता फोटोशूट आपण चालू आपल्या नेक्स्ट पॉईंटला. फोटो तर एक नंबर आलेले आहेत. तुम्ही जर मला फोटो बघायला तर माझ्या इंस्टाग्रामवर बघू शकता. मी ID मेन्शन करीन. तर एक नंबर फोटो आले. एक नंबर व्हिडिओ आलेले. लवकर मी टाकेन सुद्धा. आणि आता आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊ. तर भाऊ आपल्याला आपण नवीन पॉईंटला आहे. आता हे पॉईंट आहे एक चर्च. तर या चर्चचं नाव आहे आवर लेडी इमॅक्युलेट. आणि ही चर्च बघून कोणाला आठवत असेल तर सांगतो मी तुम्हाला की ही चर्च आहे. सय्यारामध्ये एक सीन आहे ते तिथे शूट झालेलं आहे. आणि आता ते त्यासमोरच आहे आपण त्या चर्चच्या समोर. तर चर्च खूप भारी आहे. खूप वाईट वगैरे दिसतंय. ते आमचे मित्र बघा आत्ताच दमलेत सगळे. असे हाँ ये कर लो पहले. फिरतात की जसे की 3 दिवस झाले फिरतात. सध्या तर 1 दिवस झाला आहे फिरून. मला बघू शकता. हे तर बघा कसं जमलं. मला असं वाटतं की असं काही ना 10 किलोमीटर ट्रॅकिंग करून आलं वाटतं. तर आमच्या ग्रुपमधलं सगळ्यात गरीब माणूस बिचारा टेन्शनमध्ये आहे. प्रेममध्ये जरा पागल झाला जरा. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. काय बोलतो ह्याला. मी आता फोटोचा येडा. ही दुसरा फोटो प्रेमी. मैं थूकता हूँ तेरी सूरत पे. कोण कसला डिप्रेशन दिसतं बघा तुझं. कसला टेन्शन दिसतं बघा तुझं. काय सांगू ह्याला. A few moments later. गाईज ह्यांचं काय मूड बघून असं वाटत नाही आपण पुढे जाणार आहे.
मुझे अपने घर जाना है. तर तुम्हाला मी इथनंच दाखवतो. लोकेशन अशी आहे बघा, मस्त एकदम फोटो काढायला. वर तर एक नंबर फोटो काढेल. इथनं ती सिंगम पळत पळत येते, इथनं ती व्हिडिओ काढते. खाना खाले ते येण्यात या की जेवल्यानंतर आपण मस्तपैकी आपण पुढे तर जाऊ फिरायला. अजून पॉईंट बिन बघू, पुढचे पॉईंट. इथं बाई सिंगल तुम्ही येऊ नका, इथं मित्राला सोबत येऊ नका. येत असाल तुमची गर्लफ्रेंड किंवा वाईफला घेऊन या. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. एक नंबर होईल. तर सिंगल येणे म्हणजे पायात दगड मारण्यासारखं आहे आणि काय फायदा नाही आहे. जाऊ दे त्या विषय सोडून आपलं भाई समझ के बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई आप लोग भी. डोना पावला होऊन आपण चाललेलो आपण जेवायला आणि जाताना ही ब्रिज बघा. ब्रिज आत्ताच भारी दिसते, संध्याकाळी तर अजून भारी दिसते ब्रिज. तर ही ब्रिज बघून आमच्या मित्राला जास्त आनंद झाला आहे. गाडी सोडून क्या कर रहे है यार तू? डान्सच करायला लागला आहे. जाऊ दे सोडायला, एन्जॉय करू. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए. तर आमचा हे मित्र जरा खूप डिप्रेशनमध्ये सध्या. बस हवा निकल गई. इंतजार करायचा आहे और अभी. तर भावांना आत्ता आपण जेवलेलो आहे. जेवण एकदम मस्त झालं. गोव्यामध्ये जेवण भेटणं हे खूप अवघड आहे, म्हणजे की काय विषयच नाही. खूप अवघड आहे आणि आम्हाला आत्तापर्यंत जेवण एक नंबर भेटलेला आहे. तर सांगायचं तुम्हाला एवढं की आता तुम्ही जर गोव्याला जर आला तर असं महागड्या हॉटेलमध्ये जाऊ नका. जेवण एकदम फालतू भेटते. आपण महाराष्ट्रीयन आहे गोवाना, तर आपल्याला कसं आहे मसालेदार झणझणीत असं जेवण भेटतं. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. तर जिथं बारका हॉटेल दिसते, इंडियन रेस्टॉरंट दिसते, त्याला विचारून घ्या की जेवण चांगलं आहे का नाही. टेस्टला थोडं मागवा. बघा, टेस्ट करून बघा, आवडलं तर ट्राय करा. बेस्ट आहे. आत्तापर्यंत आम्ही 3 हॉटेलला जेवलो गोव्यात. तीन हॉटेल एक नंबर होते. फक्त तुम्हाला एवढं सांगेन की जास्त मागं लागू नका. आजकाल सिरीजमध्ये बघून जातात की बाबा असंच आहे तर ते जेवायचं. तसं काय करू नका. जेवण असंच करा तिथे बारक्या ठिकाणी करा. तिथे जेवण चांगलं भेटतं आणि मस्त असतं. बाकी काय सांगणार, काय उपयोग नाही सांग बरं. आपण काय उपयोग नाही. चष्मा मोडलाय, फोटो कसं काढायचा? तर आता आपण आलेलो आहे पारा रोडला. इथं पारा रोडला आलो आपण. डिअर जिंदगी इथं ते शूटिंग झालं होतं गाणं ते. तर आता आलेलो आहे पारा रोडला. एक नंबर वाटते काही साईडला बघा. असं वाटतंय की रानात आलेलो आहे. फिरतो बघा सायकलवर. काय सिंगल नाही तो इंगेज आहे. जली ना तेरी भी जली ना. भावांना नजारा आनंद घेऊन आपण बी लागलो सायकल चालवायला. तर भावांना आलेलो आता रूमला. एक चांगला प्रवास करून आलेला आहे, चांगला दमलेलो आहे. आता मस्तपैकी फिरून आलेलो आहे पॅरा रोडवरून. तर आता आम्ही आमच्या रूमला आहे. तर आमच्या मी रूम दाखवतो तुम्हाला. सेकंड डेची आमची रूम. एक रूम आहे, अजून एक रूम आहे, इथं वॉशरूम आहे. तर आता थोडं एक अर्धा तासभर रेस्ट करणार आहे आणि रेस्ट करून आम्ही आता निघणार आहे चाय प्यायला. चाय पिऊन संध्याकाळी आम्ही जाणार आहे पबला. तर पबला तर व्हिडिओ काढायचा आवडत नाही आहे, तर तुमच्यासाठी मी बघू एखादा व्हिडिओ काढेन आणि संध्याकाळी जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. पबला थोडं एन्जॉय वगैरे करेन गाईज मस्तपैकी. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. लेकिन नहीं. आणि बघू संध्याकाळी तुम्हाला पबला गेलं तर एखादा व्हिडिओ. तर आता आम्ही आहे कलंगूट बीचच्या पार्किंगमध्ये. आता मी चाललेलो आहे आमच्या कलंगूट बीचला. आमचं नेहमीचं आणि पहिलं स्पॉट असतं दरवर्षी आम्ही आल्यावर. तर इथं तर आलेलो आहे आपण आपल्या कलंगूट बीचजवळ. तर चिकू तुला कसं वाटतंय? नजारा बघतोय. मी समुद्र बघतोय का दुसरा नजारा बघतो चिकू? समुद्र भर हा काय प्रेक्षकांना कळालं आमचं तो काय बघतोय. तर आपण आलेलो भावांना तुम्ही बघू शकता. आपला बेसिक नारा कलिंगूट बीच. आणि कधी पण आज आमचं पहिलं लोकेशन हेच असतोय. चला हे आमचं बघा हे कसं वाटतं. त्यासाठी तर फेमस आहे भवन. यासाठी आलो आपण मुरली राहणार जवळ समंदर. आमचा सय्यारा प्रेमी. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. लैला मजनू. काय म्हणतो का तू? लैला मजनू भाई. काय नाही भाऊ, ही सगळी प्रेम म्हणजे असते. काय फायदा नाही या जगात. काय फायदा नाही. पैसा कमावा फक्त. म्हणजे पैसा एन्जॉय करा, मित्र कमवा. असं काय करू नका. बरोबर तुम्हाला काय. सुबह शाम मॅगी. सुबह उठते मॅगी, शाम सोते मॅगी. बंद करो हाथ जोड़ के. 2 टाइम मॅगी. पैसा अजून भरपूर शिल्लक आहे. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल बघा हे काय म्हणतोय, पैसा भरपूर आक्रम. तुम्हाला काय म्हणायचं? हम कुत्तों से बात नहीं करते. डिप्रेशन गेलेला आहे, त्या मानसिक ट्रीट झाली नाही वाटतं.
नुसतं मॅगी खाली आमची पण मॅगी खाऊन आपलं काय पोट भरलं नाही, त्यामुळे आपण चिकन खायला KFCला पण काही शेवट सॉरी व्हेजिटेरियन पीपल्स, पण KFC जर लाव. A few moments later. सुकून का नाम सुना? हाय हाय. तर काही दुसरा दिवस झालेला आहे. मी आलो आमच्या रूमवर पबमधनं. आजचा दिवस खूप भारी झालेला आहे. मस्तपैकी सकाळ सकाळी मिनी इटली केलेलं आहे. त्यानंतर आपला चर्च केलेला आहे. चर्चनंतर जेवलेलो आहे. जेवण केल्यानंतर आपला मग लोणापावल्याला गेलेला आहे. लोणापावल्यावरनं येऊन परत रूमवर आपला रूम खोलून मस्त रेस्ट करून आता आपलं जाणं आलेलं आहे. आज तात्ताचे वाजले करेक्ट 1-1:30 वाजलेत. आणि आमच्या रूमला आलेलो आहे. खूप थकलो आहे दादर. आणि आता आमच्या रूमला चाललेलो आहे. बाकीचं तर रात्री दिवस संपलेलं आहे. मजा आली. अजून एक दिवस आहे त्याचा. तर आता उद्या बघू काय काय करायचं आहे. उद्या क्रूज आहे. आज तर क्रूज काय झालेलं नाही आहे. तर क्रूज करू उद्या आणि भेटू उद्या. गुड नाईट गाईज. सी यू.